वेलकम बॅक टू माय चॅनल श्रिया डांगे पवार. सो हाय, आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नवीन दिसत असेल, तुम्ही पहिल्यांदा मला जॉईन करत असाल, सो वेलकम. आणि कमेंटमध्ये मला नक्की हाय टाका सो वी कॅन चॅट. आणि मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन करते की मी आहे श्रिया. मला आता 11 मंथ ओल्ड बेबी बॉय आहे आदिश नावाचा, आणि मी आत्ता एक होम मेकर आहे. आणि मी ही फेज आयुष्यातली थोडी एन्जॉय करायचं म्हटलेलं आहे. सो लेट्स कम अलॉंग. आणि माझी आता नवीन ओळख ही आहे की मी एक यूट्यूबर आहे. सो एनिवे, चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आज माझा खूप इमोशनल डे होता, कारण आज माझ्या बेबीचं जावळ काढायचं होतं. सो इट्स व्हेरी इमोशनल टुडे. सो मी पहिली सगळ्यात सुरुवात रांगोळी काढण्यापासून केली. आता ही स्पेसिफिकली मी काढते कारण माझी आजी असं म्हणायची की हे खूप पॉझिटिव्ह सायन्स आहेत आणि हे काढावेत उंबऱ्यावरती. सो ते मी काढले. मग बाकी सजावट आम्ही आदल्या दिवशीच केली होती, मी आणि माझ्या आईने. सो ह्या दिवशी आम्हाला काही लोड नाही आला. सो आरतीचं ताट, ओवाळायचं ताट रेडी केलं. आणि हे बघा, मी रांगोळीही काढली. एक पट्टीच काढली कारण मला वाटतं मोठी रांगोळी ना कधी कधी पायात येते आणि सगळीकडे घरभर होते. सो मी ती काढायची अवॉइड केली. सो मी थोडासा एस्थेटिक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जमला आहे का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो जे घरामध्ये अवेलेबल होतं शॉर्ट नोटीसवरती, आमचं हे अचानकच प्लॅन ठरला होता. कारण बेबीला आता गरमीमुळे खूप त्याला असे ती केस असं त्रास देत होती. मला खरं आवडत होता त्याचा लुक, पण ठीक आहे, त्याला पण त्रास होतो. सो मग आम्ही हे अशी आपल्याकडे जे गणपतीचं डेकोर असतं तेच वापरलं होतं. आणि हा आहे माझा मोठा दादा, विशाल दादा. सो तो आला होता, आज त्याचा मान होता. आणि ह्या माझ्या मावशी आहेत, माझ्या आईची सगळ्यात मोठी बहीण आहे ही. आणि ही माझी दिदी आहे, ही माझी सगळ्यात मोठी दिदी. आता मोठ्या मावशीचा टायटल तिला आहे. आणि बघू शकता तुम्ही, आम्ही खूप गडबडीत होतो कारण ना वाजले होते ह्या वेळेला 11:45. आणि आमचं इतकी घाई चालली होती की बापरे, पटकन 12 वाजायच्या आत आम्हाला प्रोग्राम करायचा होता. सो त्याचं तुम्हाला असं वाटेल की आम्ही दादाला आल्या आल्या असं बसवलं का, तर हो, खरं आहे. कारण ना वेळ खूप कमी होता आणि पटपट आवरायचं होतं. सो दादाला पटकन आम्ही सगळं, त्याला ते साहित्य लागतं, विड्याचं पान, कात्री, विड्याच्या पानाला अंगठी, हे सर्व त्याला दिलं. आणि दादाला आदिशला असं त्याला बसवून हे करू दिलं. आणि त्यानंतर मावशीने त्याला ओवाळून घेतलं. हे सगळं होताना ना मला खूप इमोशनल वाटत होतं. का काय माहिती, पण वाटलं इमोशनल. कुणास ठाऊक का, पण असं वाटत होतं की मी ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही जर एक न्यू पेरेंट्स असाल ना, तर तुम्हाला माझं हे फिलिंग समजेल. हा सगळा कार्यक्रम होताना मला माधुरी वहिनीची खूप आठवण आली. माधुरी वहिनी आणि माझा भाचा वीरू, हे दोघे ना ॲक्च्युली त्याची सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे माधुरी वहिनी तिच्या माहेरी गेली आहे. सो ती तुम्हाला इथे दिसत नाही आहे, नाहीतर ती असती ना तर ती आज आणखीन मजा आली असती. सो आम्ही असं सगळं कार्यक्रम झाला. मग थोडेसे हां, हे बघा, सगळे कार्यक्रम इथे झाला. आणि आम्ही दिलं मोठ्या मामांना आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट, छोटूसं गिफ्ट दिलं आदेशकडनं. आणि मग आम्ही भरपूर गप्पा मारल्या, कारण आल्या आल्या ना दादाला आम्ही असं बसवलंच होतं की पटकन कट करून दे म्हणून.
कारण वेळच 12 वाजायच्या आत सर्व आवरायचं होतं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. सो आता आता ह्या मोमेंटपासून आम्ही खूप असे रिलॅक्स झालो होतो आणि मग आम्ही खूप असे फोटोज काढत होतो. आदिशला पण खूप झोप आली होती. तो ॲक्च्युली खूप एक्सायटेड होता कारण आहे ना खूप असं एवढी सगळी लोकं त्या दिवशी त्याला भेटली होती. त्यामुळे त्याला असं झोपायचं पण नव्हतं आणि झोपही आली होती. सो त्याला तर एकदम हे होतं आणि मग खूप सारे असे फोटोज वगैरे काढले मामासोबत, आजीसोबत. खूप अशी थोडीशी मज्जा केली. मग अशा गप्पा मारल्या. खूप बसून शांतपणे. पप्पा पण होते आमचे. पप्पा आणि आजीची मस्ती तुम्ही बघू शकता. ते म्हणतात ना आजोबांचा एक फेवरेट मित्र हा नातू असतो. तो प्रकार आहे बघा. आम्ही खूप वेळानंतर भेटलो होतो. सो आम्ही सगळ्यांनी बसून थोड्या गप्पा मारल्या आणि मग जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मी केलं होतं कस्टर्ड आणि कस्टर्ड हे तुम्ही बघू शकता हे केलं होतं स्वीट डिशमध्ये. ह्याची एकदा कधी मी तुम्हाला रेसिपी देईन. मग संध्याकाळी आम्ही निघालो बाबूचा फर्स्ट हेअरकट करायला. सो मी, पप्पा, माझी आई, अनुज आणि माझं छोटंसं बेबी आदिश असं आम्ही गेलो होतो मार्शमेलो किड्सला. आणि तुम्ही जर तुम्हाला फर्स्ट हेअरकट असेल तुमच्या चाइल्डचा तर तुम्ही ही प्लेस तुम्ही नक्कीच चेकआउट करा. ही कोथरूडमध्ये आहे आणि म्हणजे इट वॉज व्हेरी नाईस. सॅनिटायझेशन भरपूर होतं. मला तीच भीती होती की एवढे सगळे मुलं असतात मुलांचं तुम्हाला माहितीच असतं की कधी कधी आजार पण असतं, सर्दी खोकला असतो वगैरे वगैरे, भीती वाटते. पण ना इतकं प्रत्येक हेअरकट नंतर सॅनिटायझेशन होतं. प्रत्येक ती चेअर पूर्ण क्लीन केली जायची. आणि तुम्ही जर जात असाल ना तर इथे गर्दी खूप असते हां, त्यामुळे तुम्ही एकदा फोन करून जात जा. पण मुलांचं हेअरकट करणं काही सोपं नाही आहे, पण ते इतके त्यांचा स्टाफ ट्रेंड आहे ना, सगळे म्हणजे हेअर ड्रेसर्स तर इतके ट्रेंड आहेत की ते तुमच्या मुलाला रडला ना तरी पण तो असं हसत खेळत त्याचं कटिंग करतात. आणि म्हणजे थोडे होतात मुलं थोडीशी इरिटेट होतात, ते काय साहजिकच आहे. कारण ट्रिमर किंवा सीझर्स आपण एवढे जवळ नेत नाही कधी, सो त्या आवाजाने ते कधी कधी ना इरिटेट होतात. सो तुम्ही बघू शकता आदिश पण किती मज्जा हे करतोय सी. त्यामुळे खूप छान स्टाफ होता आणि त्याला पण असं हसत खेळत छान कट केला होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता इथे आदिश जसा वेगळा दिसतोय ना, हा त्याचा बिफोर लुक होता. आणि जसे जसे त्याची केस अशी कट होत होती ना, तसा त्याचा एक कट किंवा असा एक लुक होत होता ना, तसा तसा आदिश हा वेगळा दिसायला लागला. हां, तुम्ही जर न्यू मॉम असाल किंवा न्यू पेरेंट्स असाल ना, तर तुम्ही माझं हे फीलिंग खरंच समजू शकता की किती इमोशनल वाटत असेल. की त्याचं फर्स्ट हेअरकट आहे आणि तो आय कांट एक्सप्लेन, आय कांट पुट इट इन वर्ड्स, बट आय होप यू अंडरस्टँड. आणि जर तुम्हाला इफ यू अंडरस्टँड दिस देन कमेंट बिलो आणि जस्ट टेल मी युअर एक्सपिरियन्स अबाउट युअर चाइल्ड्स फर्स्ट हेअरकट. मला नक्की ऐकायला वाचायला आवडेल. त्यामुळे तिथे ना असे चेअर्स नव्हते बरं का, हे असे कार्स होते हां. आणि इतकी मस्त होते ना, आपल्या वेळेस असे काही नसेल मला वाटतं आहे ना. आय डोंट थिंक आपल्या लहानपणी असं काही चेअर असे फॅन्सी स्टफ असेल. पण एनिवे, आणि मग त्यांनी केस कट करायला चालू केली आणि म्हणजे प्रॉपर मला त्यांचे हेअर ड्रेसेस आहेत ना एकदम व्यवस्थित वाटले हां. म्हणजे काही चिडचिड नाही, राग नाही, एकदम शांत. त्याच्यामध्ये टॉईज पण खूप होते आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सॅनिटायझेशन होतं.
सगळ्यात मेन म्हणजे आपल्या मॉम्सला ना, स्पेसिफिकली न्यू मॉम्स, मला तर एन्झायटीच येते. जमीन एवढी सगळी असेल आणि ते सरफेस पुसलं आहे का नाही, टेबल पुसलं आहे का नाही. पण त्यांनी पूर्ण ही कार माझ्यासमोर क्लीन केली होती, सॅनिटाईज केली होती आणि मग आदिशला बसवलं होतं. त्यामुळे जर तुम्ही जर असाल ना लोकल, तर मी तर तुम्हाला हे 100% रेकमेंड करेल की इफ यू वॉन्ट टू कट युअर हेअर आणि बेबीज हेअर ना, त्यामुळे जस्ट जस्ट गो हिअर. म्हणजे मी तर पूर्णपणे मी हे 100% तुम्हाला रेकमेंड करते. आणि हो, ह्या मोमेंटला आहे ना, असलं मला इमोशनल झालं होतं की आता तुम्ही बघूच शकता तो कसा वेगळा दिसायला लागला आहे ना आदिश. सी, आधीचा कसा आणि आत्ताचा कसा, काय माहिती इतकं इमोशनल वाटत होतं ना, माय गॉड, काही विचारू नका. पण ठीक आहे, त्याला पण त्रास होत होता केसांचा, पण इट्स ओके, आता काय नो ऑप्शन. पण हा पण लुक त्याचा वेगळाच वाटतोय ना. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आदिशचा हा हेअरकट कसा वाटला. आणि ना इथे एक हे आहे की ते तुम्हाला सर्टिफिकेट पण देतात आणि तुमच्या मुलाचा जो फर्स्ट फोटो असतो ना, असा फोटो काढला जातो आणि लगेच प्रिंट पण करून देतात. त्यामुळे ती पण एक मेमरी राहते कायम. आणि मला तर ही ही आयडिया मला खूप आवडली, कारण हा त्याचा फर्स्टच हेअरकट होता, अक्षरशः फर्स्ट होता. आणि सी, किती छान ना त्याचं. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला त्याचा. आणि ह्याच्यावर जो नंबर आहे ना, त्या नंबरवरती तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घ्या, कारण गर्दी भरपूर असते. मग हेअरकट झाला, मग निघालो घरी. घरी आता मग जाताना हे काय, आलो मग निघालो बावधानला. हा माझ्या आदिशचा कटिंग करायच्या पूर्वीचा फोटो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आवडला की नाही, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, मला सपोर्ट करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.